नमस्कार मित्रांनो, तांबेडीला आलोय मी गावी माझ्या आणि माझं गावचं घर आहे. तर हे तुम्ही आता पहा कशा पद्धतीने आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो आहे. वेगवेगळ्या ठिकाणी निगडीचं झाड आहे, केळी आहेत आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे वातावरण थोडं थंड आहे. आणि आता मी तुम्हाला सगळ्यात पहिलं दाखवणार आहे आमचा गोठा. गोठ्यात गायी बांधलेल्या आहेत. संध्याकाळच्या वेळ झाली आहेत, गायी पण वाट बघतायत. आता थोड्या वेळानं दूध वगैरे काढायची वेळ होईल. तर ही सगळी प्रोसिजर मी तुम्हाला दाखवणार आहे की गावाला कशा पद्धतीने. हा तुषारचा गोठा आहे. तुषार त्याला खूप छान पद्धतीने हँडल करतो आणि गायी बऱ्याच आहेत. तरी पण 4 आणि इकडे 2, 6, एक म्हैस आहे. बाहेर पण एक गाय बांधलेली आहे आणि म्हैस बघा एकदम सॉलिड अशी म्हैस आहे. एकदम देखणी म्हैस, खरोखर मस्त. आणि ही वासरांसाठी असलेली खोली आहे. या गायी आहेत. ही गावठी गाय आहे, बाकीच्या सगळ्या आहेत त्या जर्सी गायी आहेत. आणि एकदम मस्त अशा. इथून आता मी तुम्हाला हा आमचा घराच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतोय. एका गायीला बाहेर बांधली आहे तुषारने. आता बाजूलाच आमचा हा फणस, गोडांब्याचा फणस लागले आहेत, पण जास्त टोकाचे हे दोन्ही भाऊ आंबा आणि फणस आहेत. जसे काय अगदी जय आणि वीरू सारखे आहेत हे दोघं जण. फार पूर्वीपासून पूर्वजांनी लावलेलं आमचं हे झाडं आहेत आणि गोडांबा असं आम्ही म्हणतो ह्या झाडांना. आणि ह्या वेळेला फणस देखील लागलेत, पण खूप वरती लागलेत. खालचे फणस काय गायब झालेले दिसत आहेत. सुंदर असं हे फणसाचं झाड. या झाडावर बसून आम्ही अभ्यास करायचो 10वीला असताना. आणि फार मस्त असा हा माझ्या घरच्या बाजूचा परिसर आहे. समोरच काजूची बाग आहे आणि झाडावर आंबे लागलेत, पण फार थोडे थोडे लागलेत. अगदीच यावर्षी आंब्याचा सीझन फार कमीच आहे. तसं आंबे कुठं दिसत नाहीत. काही ठराविक ठिकाणी हे रायवळे आहेत, थोडे आंबट चिंबट अगदी. परंतु कसं आता आंबेच नसले की जरा बरं वाटतं. ही खोप आहे बावाची. बावा खोप बांधतोय. अजून नळे नाही घातलेत, थोडी लाकडं भरला नाहीत. आणि बघा आता कसं काम चाललंय. हे साहेब सूर्यास्ताचं शूट करतायत. सूर्य चाललाय, लाल लाल दिसतोय आणि संध्याकाळचं वातावरण असल्यामुळं अगदी शांत असं वातावरण आहे. मित्रांनो, भलं मोठं घर आहे, एकदम लांब लचक आमचं. अजून बरंच काय त्याचं काम बाकी आहे. ही तुषारची अडवी. त्याच्या गायींना चारा हा असतो आणि हे आंबवान घालतात. मिल्क मोअरचं संपूर्ण आंबवान असतं. वहिनी चालल्यात शेणी घालायला. गुरांचं शेण आहे ना, याचा वापर करतात चांगल्या प्रकारे आणि त्याची गोवरी घालतात. ही गोवरी अशी घालून नंतर पोत्यात भरून ठेवतात. आणि आता घराच्या समोर जो ओपन परिसर आहे तिकडे शक्यतो ही गोवरी घालतात, कारण ऊन चांगलं लागतं आणि शेणी पटकन सुकतात. तर त्याप्रमाणे या वहिनी इकडे आणून हे शेण टाकतात आणि संपूर्ण त्याची गोवरीसाठी विस्कटून ते सुकवतात. त्याच्यानंतर त्याच्यामुळे ती चांगल्या प्रकारची गोवरी तयार होते. आणि ही धुरीसाठी पण फार अशा प्रकारच्या गोणी भरतात. गोणी भरून ठेवल्या जातात पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यात शेणीची धुरी म्हणजे सगळ्यात बेस्ट धुरी असते, कारण मच्छर राहत नाहीत. मच्छर ताबडतोब पळतात या धुरीनं. तर अशा प्रकारे पावसाळ्यासाठी व्यवस्था करून ठेवली जाते खास. आणि ही संपूर्ण नंतर पावसाळ्याच्या अगोदर भरायची असते गोरी आणि त्याची पोती करून ठेवायची असतात. त्याप्रमाणे विकतात हे लोक आणि ते त्याच्यापासून पण पैसे मिळतात. खत होतं, झाडांना शेणखत तयार करतात. या वहिनी वाड्याची स्वच्छता पण फार चांगल्या प्रकारे ठेवतात. आणि मी आता ते देखील तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर की कशा पद्धतीनं त्याची प्रोसिजर असते. गाईंना किती वेळ दूध काढायचा वेळ झालाय. तुषार दूध काढायला बसलाय. थंड पाण्याने पहिलं गाईच्या असून धुवून घ्यायचे असतात, मग गाई पाणवतात आणि त्यानंतर मग ते चांगलं दूध देतात. असं धुवून घ्यायचं पहिलं
आणि नंतर मग ते पाणी संपूर्ण हे करून नंतर मग त्याच्यामध्ये दूध काढायची सुरुवात करतात. एका गाईचं एक, दुसऱ्या गाईचं दोन, असे सगळ्या गाईंचे दूध काढतात आणि नंतर मग हे दूध डेअरीवर जातं. या सगळ्या संपूर्ण कारभारामध्ये पांड्या देखील मदत करत असतो तुषारला. आणि हा जर व्यवसाय करायचा असेल ना, दुग्ध व्यवसाय, तर यासाठी जास्त मनुष्यबळ लागतं. म्हणजे तुम्हाला एका दोघांचं काम नाही, याच्यामध्ये बरीचशी माणसं असतील तर ते आणखी सोपं जातं. कारण जेवढ्या गायी जास्त तेवढं तुम्हाला काम देखील जास्त. कारण त्यांची स्वच्छता ठेवायची, त्यांना चारा पुरवायचा, त्यांना वेळच्या वेळी त्यांची अपडेट ठेवायची, तर हे फार कठीण असतं. अशा प्रकारे किटलीमध्ये दूध भरून नंतर मग ते डेअरीवर जातं. संध्याकाळ झाली की सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला दूध काढतात. म्हशीचं दूध फक्त सकाळी काढतात आणि गाईंचं दूध दोन्ही वेळेला काढतात. दूध काढताना तशा गायी शांत असतात. या जर्सी गायी आहेत ना, अतिशय प्रामाणिकपणे दूध काढून देतात. गावठी गायींचं कसं असतं, गावठी गायी लाथा मारतात केव्हा केव्हा, पण समोर आव्हान असलं की त्या समोर खात असतात आणि दूध काढून देत असतात. याच्यानंतर मग त्यांना चारा टाकण्यात येणार आहे मक्याचा चारा हा पूर्ण कोल्हापूरवरून तुषार घेऊन येतो आणि त्याची छाटणी करून व्यवस्थित मग गाईंना आता दूध काढून झाल्यानंतर तो चारा देतो. हे देखील मी तुम्हाला थोड्या वेळानं पुढे दाखवतो. दुधाचा कसा आवाज येतोय ते पहा. दूध काढताना ताकद लावायला लागते हा मित्रांनो, कारण हे असं सकाळ संध्याकाळ कंटिन्यूस दूध काढायचं असतं. आता संध्याकाळ झाली की हा संपूर्ण चारा टाकायचं काम पांड्याचं असतं. हा कोल्हापुरातून आणलेला मक्याचा चारा आहे, पूर्ण ट्रक भरून आणला जातो. असं त्याला बारीक करून घेतलं जातं पूर्ण. ऍक्च्युली मशीनवर हे बारीक करतात, पण याच्याकडे ही कटिंगची मशीन नसल्यामुळं कोयतीनंच तोडून हे बारीक करतात आणि त्याप्रमाणे ते बारीक करून मग या गायींना खायला घालतात. मक्याचा जो चारा आहे ना, हा फार चांगला असतो गायींसाठी. गायी चांगलं दूध देतात त्याच्यामुळे, अतिशय मस्त असं. म्हणून हे जे कोकणातले बरेचसे शेतकरी आहेत ते हा चारा खाल्ल्यावर दूध वाढतं. कोल्हापुरावरून गाडी घेऊन येतात आणि ते आंबवान प्लस आणि आपल्या गायींना देतात. हा मक्याचा चारा चांगलं दूध देतात. हा, अच्छा. मे महिना 2 महिने उन्हाळ्याचे आहेत ना. अच्छा, उन्हाळ्याचे 2 महिने हिरवा चारा नसल्यामुळे कुठलाही व्यवसाय म्हटलं ना की मेहनत तर फार करायला लागते. याचा वापर करायचा. मुलं पण अशाच पद्धतीने छान मेहनत करतात. हा, बरोबर बरोबर. सकाळ संध्याकाळ पूर्ण त्यांच्या मागेच राहावं लागतं गायींच्या. आणि ह्याला हे कुंडा वगैरे पण घालायला लागतो. कुंडा, सरकी पेंट, पत्री पेंट, मीठ मोर, हा, मक्याचा आटा. अच्छा, त्याने दूध वाढतं. अच्छा, हा. या जर्सी गायीने याची सवय असते. आता संध्याकाळ झाली की हा चारा प्रत्येक गायीला दिला जातो. याच्यामध्ये पांड्या व्यस्त असतो. संपूर्ण एक म्हैस आहे आणि बाकीच्या ज्या गायी आहेत या सगळ्या गायींना आपलं समान वाटप, त्याप्रमाणे प्रत्येकीला चारा मिळतो.
दिवसभर पेंडा असतो, त्यानंतर संध्याकाळी आंबवण आणि दूध काढून झाल्यानंतर हा मक्याचा चारा. तर असा हा गायींचा संपूर्ण दिनक्रम असतो. आणि वाड्याची स्वच्छता तर अप्रतिम आहे. वाड्यामध्ये तुम्हाला कुठेही वास येणार नाही. एकदम स्वच्छ असा हा गोठा आहे. आमच्याकडे वाडा देखील म्हणतात, गोठा देखील म्हणतात. तर त्याप्रमाणे मी आपलं तुम्हाला सांगतो, वाडा म्हणायची आम्हाला जास्त सवय आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही आता पहा, गाईंना स्वच्छता एवढी चांगली आहे. गाईंना आंघोळ घालायची, त्यांना शक्यतो थंड वातावरणात ठेवायचं. तर त्या जास्तीत जास्त दूध कसं देतील, इकडे संपूर्ण कल असतो या दोघांचा पण. आणि गाईंवर फार मेहनत घेतात. पहिले बैल देखील होते, पण बैल काय आहेत, बैलांना 6 महिने पोसावं लागतं. 6 महिने फक्त बैल कष्ट करत असतात. तर 6 महिने पोसणं जरा कठीण जातं. म्हणून आताचा संपूर्ण शेतकरी वर्ग आहे ना बराचसा, हा गायींच्या म्हणजे हा जो दुग्ध व्यवसाय याच्याकडे वळलेला आहे. आणि त्यानुसार त्याच्यामध्ये त्यांना चांगला फायदा देखील आहे. तर त्यामुळं आणि ते चांगला एन्जॉय देखील करतात. हा तुषार आहे, मला राज देखील बघतोय गाईंना वाकून. तुषारने अतिशय छान पद्धतीने हा व्यवसाय उभा केला आहे. हा त्याचा छोटा भाऊ पांड्या. संपूर्ण या गोठ्याच्या वरती जो माळा आहे, त्या माळ्यावरती संपूर्ण वैरण भरली जाते. जी पावसाळ्यामध्ये पेंडा आणि गवत असं दोन्ही प्रकारे भरून ठेवतात वरती. तो पावसाळ्यामध्ये उपयोगी येतो. आता जी बाहेर अडवी होती ती संपूर्ण आता आतमध्ये खचून भरण्यात येणार आहे वरती. आणि पावसाळ्यामध्ये ते काही एवढं भिजत नाही, वरती पत्रा असल्यामुळं. त्याच्यामुळं या गायींची सोय होते. आणि पावसाळ्यात तसा ओला चारा हा असतोच. हा तुषार ब्रीद आहे आताचा, हा आधुनिक शेतकरी आहे. आणि याचा हा गोठा आहे. ते याच्या गोठ्यामधल्या गायी आता मी तुम्हाला दाखवल्यात. गोठ्यात गायी एकदम ताज्या तवाने दूध देतात. या गोठ्याची साफसफाई तू कशी ठेवतो? म्हणजे एकदम स्वच्छ एकदम करून ठेवतो त्यांच्यासाठी. अच्छा. आणि चांगले हे करतो, डक्कल घेतो. दिवसातून किती वेळा तुला त्यांना आंघोळ वगैरे धुवायला लागतं? त्यांना आंघोळ करतो दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी. धारा काढायच्या अगोदर, संध्याकाळी धारा काढायच्या अगोदर. ओके. आणि आता उन्हाळ्यातून जरा पाणी कमी असतं म्हणून 2 वेळा, नाही तर बाकीचं 4 वेळा ना? अच्छा. या गाईंना पाणी जास्त लागतं म्हणजे? अच्छा, म्हणजे वातावरण जेवढं थंड राहील तेवढं जास्त दूध देतात. ओके. मित्रांनो, गावाला देखील व्यवसाय करण्यात ही मुलं खूप पटाईत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने अतिशय चांगला व्यवसाय करतात. खरोखर देव यांना यांच्या व्यवसायात यश देवो. आता मी इथेच थांबतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.